हाती लागलेल्या माहितीनुसार बुलढाण्यात टक्कल व्हायरसने एंट्री मारलेली आहे. या व्हायरसमुळे लोक 3 दिवसात टकले उरायले. या व्हायरसमुळे कटिंग दुकानदार फुल टेन्शन मध्ये आहे. गावकऱ्यांशी बोलल्यावर समजलं टक्कल व्हायरस आल्यापासून गावातल्या पळून जाणाऱ्या पोरीचं प्रमाण खूप कमी झालं आहे. टकल्या पोरीला कोण पळून नेईल? टक्कल व्हायरसचा शोध घेण्यासाठी आलेले शास्त्रज्ञ सुद्धा टकले होऊन वापस गेले. जे लोक पहिल्यापासूनच टकले त्याच्यावर या व्हायरसचा परिणाम होत नाही. हाती लागलेल्या माहितीनुसार शास्त्रज्ञ कोरोनाचा बदला घेण्यासाठी टक्कल व्हायरसला चायनात पाठवणार आहे. टक्कल व्हायरसमुळे गावात पाहुण्याची उराली नाही, सोयरिकीचे काम थांबले. लग्नाळू पोराला डबल टेन्शन, एक टकल्याचं दुसरं लग्नाचं. भीगे होठ तेरे प्यासा वा 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 वा, भीगे होठ तेरे प्यासा दिल मेरा. मस्त गाणं लावले तुम्ही. तुम्हाला बी आवडते का इम्रान हाशमीचे गाणे? खेकड्या ठरकी नाही रे मी तो आहे वाणी. पोट्या काय धंदे लावले तो आहे? अरे मैं किती अपेक्षा आहे तो ऐकून. तू मोठं झाल्यावर बंगला बांधसोन, कार घेसोन, मग नाव मोठं करसोन. आणि तू काय करोला? भीगे होठ तेरे. तुम्ही केलं का बाबाचं नाव मोठं? अरे यानं मग नाव मोठं केलं नी, पण मातीत घातलं. कस काय? जवानी मंदी लगन होईल बाईच्या प्रेमात पडला होता ह्यो. बापरे, चांगलेच रंगीला आवाज होते डॅडी तर. शहाणपणा करावं लागे जास्त. बातम्या लाव, त्यात शिकासारखं राहतं. बातमी कोल्हापुरातील कंस मामाची आहे. कोल्हापुरात मामानं सख्या भाचीच्या लग्नातील जेवणातच विष मिसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पन्हाळ्याच्या उतरे गावात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. भाचीनं गावातील मुलासोबत पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातूनच मामानं हे कृत्य केलंय. वा, किती शिकासारखं आहे यात. आजपासून लपड्यावाल्याच्या लग्नात जेवण बंद रे बापा. येता असं झालं, लपडे पोरग पोरगी करण आणि त्याच्यामुळे सगळं गाव मरण. बायकोचं टेन्शन मामानं वरडावर काढलं असन. आता पावले रावळे या मामाला डबल कोणत्याच लग्नाला बोलणार नाही. नवरदेव म्हणत असन बरं झालं वाचलो, नाही तर पोरीच्या नांदात सगळं खानदान खतम झालं असतं. आता त्या मामाच्या खानदानात डबल कोणी लव्ह मॅरेज करायची हिंमत करणार नाही. वरडाचे काय हाल असन पण तिथं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं घातक न्यूज मध्ये. मामानं भाषेच्या लग्नाच्या जेवणात विष टाकलं होतं, त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. जाणून घेऊया पाहुण्याचे काय हाल आहे. पाहुणे हो, मला सांगा खायला काय काय आयटम होते? खायला गुलाब बांबू, तुरीची डाळ, वांग्याची भाजी आणि भातक. भातक म्हणजे चिवडा. मामानं भाषेच्या लग्नाच्या जेवणात विष टाकलं, याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? हो, मरता मरता वाचलो आम्ही. त्या मामाचा सासरा आहे मी. तो मला का वाचा म्हणत आहे, पाहुणे हो जेवून घ्या, पाहुणे हो जेवून घ्या. मी म्हणलं ह्यो कधी पाण्याला विचारत नाही, आज जेवायचं कस काय म्हणून राहिला. बाद मध्ये समजलं मला काय कांड करलं होतं त्याला. तर सगळे पाहुणे एकदम घाबरले असन. मग घाबरले? अहो हातभर फाटली होती पाहुण्याची. विष कोणतं वापरलं होतं मामाला जेवणात टाकायला? ओरिजिनल राऊंड अप. अरे बापरे, म्हणजे एक घास खाल्ला की पाहुण्याचं रामनाम सत्य. अहो मी देवाला 5 नारळ फोडणार उद्या. मावशी तुम्ही जेवण केलं का? नाही रे बापा, मरत आहे का मला? तुम्ही एकले चालते का लग्नाला? नाही, मी मावा लेक, मै सून आणि मावा नातू येले आम्ही. मला वाटलं चला 20 रुपये आयर करू आणि सगळं घर जेवून जाऊ, पण बरं झालं जेवलो नाही आम्ही. काका तुमचं काय मत आहे याच्यावर? आजपासून लपड्याच्या लग्नाला जाणं बंद, आणि ज्या लग्नात ह्यो मामा दिसला तिथं जेवण बंद. लहानपणी आपण गाणं म्हणत आहे, मामाच्या गावाला जाऊया हो, हागन गाडी पाहूया हो. पण या मामासाठी मला एक नवीन गाणं म्हणा वाटू राहिलं. मामा आमचा लय भारी, सगळ्या पाहुण्याचा एकदाच गेम करी. आला 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 खेकड्यांनो, तुमच्या सगळ्यांचा बाप आला. घेऊचे तो कंच मामा. नमस्कार मामा. नमस्कार. कस काय येणं केलं? लग्नाला आलतो आम्ही. बर, जेवून जा बर का. जेवून आलो मामा आम्ही घरून फुल. मग वाढण घेऊन जा. जगू द्या आम्हाला 2 दिवस. मला सांगा तुम्ही जेवणात विष काऊन टाकलं होतं? आमच्या भाषीनं लव्ह मॅरेज केलं. लव्ह मॅरेज करणं गुन्हा थोडी आहे. पाप आहे, लय मोठं पाप आहे लव्ह मॅरेज करणं. पण तुम्ही त्याची सजा सगळ्या पाहुण्याला काऊन देत होते? हे बडवे आज जेवून गेले असते, उद्या आमच्या नावाच्या बदनाम्या केल्या असते याय ना, म्हणून यायचा काटाच काढतो तुम्ही. आता खरंच बनलोय वंडरफुल. चायनानं बनवला एक नवीन खतरनाक व्हायरस HMPV. ह्यो व्हायरस कोरोनापेक्षा बी जास्त खतरनाक आहे. कुत्र्याची शेपूट सरळ होईल, पण चायनावाले कधी सुधारणार नाही. दरवर्षी नवीन व्हायरस बनवायचा ठेका घेईल त्याय ना.
चायना जर असेच व्हायरस बनवून भारतात पाठवत राहिला तर भारत सरकार भांडकुदळ बाया चायनात पाठवणार आहे हाणामाऱ्या करासाठी. परिस्थिती जर हाताबाहेर गेली तर इंस्टाग्रामवरचे छपरी गँगस्टर राहिलं भारत चायना बॉर्डरवर सरकार पाठवणार आहे. याच्यामुळे तिसरं महायुद्ध सुरू होण्याची संभावना आहे. हे सुजल डोळ्याचे चायनावाले लोकांना जास्त दिवस जगू देत नाही. पाहत राहा घातक न्यूज, रहा जगापेक्षा 4 पावलं मांग. मावशी, चायनानं कोरोनाच्या भरभरीत यशानंतर आता नवीन व्हायरस आणला HMPV. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? रंडकी चंडकी होते चायनावाल्याची, काही बी खाते बेंडक्या किडे मुंग्या, म्हणून असे व्हायरस येते. मग त्यानं काय खायला पाहिजे? गु खा म्हणा गावातल्या लोकांचा. मावशी, चायनातल्या लोकांवर तुमचा एवढा राग काऊन आहे? रागाची ना, पहिले ना तो कोरोना आणला, आता कोणता हो HDFC नाही HMPV. ते काही असो, पण नवीन नवीन व्हायरस आणूच राहिले ना ते. मी तर शराब देते त्याले संडास लागली पाहिजे, सोडून मेले पाहिजे ते लोक. अजूक शिव्या द्या मावशी, तुले बी करोना झाला पाहिजे आणि येडच होऊन मेला पाहिजे तू. शिव्या मला का देऊ, चायनातल्या लोकांना द्या. मावशी, चायनाचा बदला कसा घेता येईल आपल्याला? आपण बी आपल्याकडचा व्हायरस त्याच्याकडे पाठवू. आपल्याकडे कोणता व्हायरस आहे? आता आला ना नवा टक्कल व्हायरस, तो पाठवू चायनात. सगळा चायनात टाकला झाला पाहिजे. कटिंगचे पैसे वाचन त्याचे. अरे त्याच्या बया बी टाकल्या होईल ना, त्याच्या संग लग्न करण का कोणी? मावशी, चायना दरवर्षी नवीन नवीन व्हायरस काढत राहतो, याच्यावर तुमचं काय मत आहे? चांगले दररोज नवीन नवीन व्हायरस काढा, म्हणजे आम्ही घरातच समाधी घेतो. काका, भारतात डबल लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण होऊ शकते, याच्यावर तुमचं काय मत आहे? लॉकडाऊन लागलं तर मी लय एन्जॉय करीन. अहो, लॉकडाऊन मध्ये घराच्या बाहेर निघण्यात चालत नाही, तुम्ही एन्जॉय कसा करसान? लॉकडाऊन मध्ये मटण स्वस्त होतं, मग मी दररोज 5 टाइम मटण खा जाईन आणि दारू पी जाईन. हो, पण लॉकडाऊन मध्ये सगळे दुकानं बंद राहते. सगळे दुकानं बंद राहते, पण दारूची दुकानं चालू राहते. कहून? दारूवर सरकारला सगळ्यात जास्त टॅक्स भेटतो. याचा अर्थ आहे की सरकारला सगळ्यात जास्त टॅक्स बेवडे देऊ राहिले. भारताला बेवडे चालू राहिले, बेवडे. म्हणजे दारूसाठी आणि मटणासाठी तुम्हाला लॉकडाऊन पाहिजे का? दुसरे बी भक्कम फायदे लॉकडाऊनचे. भारताची लोकसंख्या वाढती, लोकांना काही कामं राहत नाही ना. पोराओ, आता एक नवीन व्हायरस आला HMPV. याला तुमच्या शिक्षणावर काय परिणाम होईल? नवीन व्हायरस येऊन आला, ही एक आनंदाची बातमी आहे. ह्यो आनंद आम्ही केक कापून साजरा करू. नवीन व्हायरस येणं यात काय आनंद आहे? ह्यो व्हायरस आला की पेपर द्यायचं काम नाही ना. 10वी 12वी बिना अभ्यासाचं पास. यात विद्यार्थ्याचं नुकसान आहे ना. काही नुकसान नाही. मी सायन्स गेले या व्हायरसच्या भरोशावर. व्हायरसच्या भरोशावर म्हणजे? ओ, मला सायन्सची स्पेलिंग बी येत नाही, पण व्हायरस आला की पेपर कॅन्सल होते आणि सगळे पास होते. पहा, हे भारताचं भविष्य. याच्या हातात देश द्याला तर एका महिन्याचं देशाचं वाटोळं करणे. भारताचं वाटोळं आता बी व्हायले ना. कसं? भारत कृषी प्रधान देश आहे, पण या देशात दररोज कुठे कुठे शेतकरी आत्महत्या करतो. सरकार शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवायचा प्रयत्न करू राहिलं. नुसते प्रयत्न नाही केले पाहिजे, नवीन कायदा आणला पाहिजे शेतकऱ्यासाठी. म्हणजे कसा? चालान वाढवून जर रोड दुर्घटना थांबवता येऊ शकत्या, तर शेतमालाचे भाव वाढून शेतकऱ्याच्या आत्महत्या बी थांबवल्या जाऊ शकत्या. जो विचार चांगला आहे, पण याच्यावर कोणी विचार नाही करणार. की मुलाचं लग्न जमवण्यासाठी गेलेल्या बापानं त्याच मुलीशी लग्न केलं. अरे वा, तुमचा बी असाच प्लॅन आहे काय काही? अरे वा, काय कलयुग आलं असं म्हणत होतो मी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं घातक न्यूज मध्ये. सून पाहायला गेला आणि स्वतः नवरदेव झाला, अशा म्हाताड्याच्या घरी आपण आज गेले. मला सांगा, तुमचं नाव काय आहे? चंगणे गुलाबराव आरजोड. तर चंगणे भाऊ, तुमचं वय काय आहे? 32. म्हणजे तुम्ही 32 वर्षाचे झाले तरी बी तुमचं लग्न झालं नाही? कसं होईन? मामा बाप आरामखोर, मला पोरगी पाहायला गेला आणि स्वतःच लग्न करून आला. तुम्हाला लाज नाही वाटली का? तुमचं वय काय, तुमचे कारनामे काय? प्रेमात वय नसते पाहत. अशा कामामुळेच पोरं बापाला जोडून काढते. मग आजकालची पिढी बिघडेले. तुमच्यासारखे बापा असल्यावर पोरं बिघडणच ना. बाई, तो काय पाहिलं या बिमारीच्या गोदामात? यायचे दिवस कमी राहिले आणि प्रॉपर्टी जास्त यायच्याकडे. तू या म्हाताऱ्या संग मरूस तर राहणार आहे का? हॅट, मरूस तर कोण राहील या खोबऱ्या संग? मी 2-3 महिन्यात त्याला घेणार आहे आणि प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा घेऊन जाणार आहे. धोका, गुलीगत धोका झाला माझ्या संग. अरे म्हातारड्या, तुले काय वाटलं? मग पिरेम येतो यावर? अरे काळा कुत्रा बी मुतणार नाही तो तोंडावर. मंडळी हो, आता हाती लागलेल्या घातक माहितीनुसार राज्यात थंडी लय जास्त वाढली. लोकांच्या नाकात चमडाचा बर्फ बनून राहिला. तरी झोपल्यावर मुताला उठायचं जीवार येऊ राहिलं, म्हणून लोक जवळ बिस्लरी घेऊन झोपू राहिले. संडासला गेल्यावर लोक पाण्याचा वापर कमी आणि दगडाचा वापर जास्त करू राहिले. थंडीच्या प्रकोपामुळे लोक तलाक देल बायकोला घरी वापिस आणून राहिले. बिन लग्नाची पोरं हिवाळा संपूस तर भाड्याला बायका पाहू राहिले.
त्याचबरोबर भारताला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे किस कलर की चड्डी पहने हो